नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडत्या चॅनल आज काय नवीनवर। तर बघा मित्रांनो, आज काय नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत, ती म्हणजे ITIच्या ॲडमिशन संदर्भात। बघा मित्रांनो, गुणवत्ता यादी लागलेली आहे परंतु ट्रेड भेटला नाही, त्या संदर्भाची माहिती आपण पाहणार आहोत। तुमच्या सर्व प्रश्नांची माहिती या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जे काही तुम्ही प्रश्न विचारले त्याची माहिती पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा, संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी कळणार आहे। अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत तुमचे, ते प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत। त्यासोबतच त्या अगोदर एक महत्त्वाची सूचना आहे, जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करून द्या, कारण तुम्हाला नंतर वेळ मिळणार नाही। आणि जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सर्व विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। जोपर्यंत तुमचं ॲडमिशन ITI मध्ये होत नाही तोपर्यंतचं संपूर्ण मार्गदर्शन आपल्या चॅनलमार्फत तुम्हाला केलं जात असतं। सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। आता बघा, तुमचे जे काही प्रश्न आहेत ते आपण या ठिकाणी पाहूया, एक एक करून अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत। तर बघा मित्रांनो, संपूर्ण माहितीसाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत। पहिला आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न बघा, ITI संदर्भात तुम्हाला आज अशा पद्धतीचा मेसेज आलेला असेल, ITI ॲडमिशन 2024 डिअर विश्वजित, रजिस्ट्रेशन नंबर जो काय असेल तो युअर प्रोव्हिजनल मेरिट नंबर इज DBET सर। तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो काही मेसेज आहे तो आलेला असेल, ठीक आहे। असा मेसेज आला आहे, याचे काय अर्थ होतो तर बघा, तुमचा जो काही प्रोव्हिजनल मेरिट नंबर आहे तो तुम्हाला आता त्या ठिकाणी मिळालेला आहे। फायनल मेरिट नंबर अजून आलेला नाही, हा तुम्हाला प्रोव्हिजनल म्हणजेच तात्पुरता मेरिट नंबर या ठिकाणी मिळालेला आहे। त्यामध्ये थोड्याफार प्रमाणात त्या ठिकाणी चेंजेस होऊ शकतात किंवा तोच नंबर तुमचा असू शकतो, ठीक आहे। हा जो काही नंबर असतो तो तुमचा राज्यानुसार, जिल्ह्यानुसार, तालुक्यानुसार तुमचा जो काही मेरिट नंबर आहे तो तुम्हाला आता त्या ठिकाणी मिळालेला आहे। बहुतेक विद्यार्थ्यांना असे मेसेज आलेले असतील, बहुतेक विद्यार्थ्यांना आलेले नाहीत, त्यांनी देखील या ठिकाणी कमेंट केलेलं आहे। ज्यांना हा मेसेज आलेला असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये येस लिहून पाठवायचं आहे, येस मेसेज आला असं लिहून पाठवायचं आहे। आणि ज्यांना आला नसेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नो लिहून पाठवायचं आहे। आता पुढचा प्रश्न बघा। तर बघा मित्रांनो, पाहू शकता या ठिकाणी मनोज यांनी विचारलेला प्रश्न आहे बघा, प्राथमिक गुणवत्ता यादी कशी पाहायची सांगा। तर बघा, प्राथमिक गुणवत्ता यादी पाहण्यासाठी तुम्हाला तुमच्या लॉगिनमध्ये जायचं आहे। तुम्हाला जो काही लॉगिन ID पासवर्ड तुमचा युजर ID असेल तो युजर ID पासवर्ड घेऊन तुम्ही त्या ठिकाणी तुमची प्राथमिक गुणवत्ता यादी चेक करू शकता। माझ्याजवळ कुठल्याही पद्धतीचा युजर ID किंवा पासवर्ड नसल्यामुळे मी चेक करू शकत नाही, परंतु तुमच्याजवळ ते आहे आणि तुम्ही चेक करू शकता। ज्यावेळेस तुमची मेरिट लिस्ट लागेल त्यावेळेस मी एका विद्यार्थ्याचा किंवा कोणत्याही विद्यार्थ्याने मला त्या ठिकाणी युजर ID आणि पासवर्ड प्रोव्हाइड केला तर त्या विद्यार्थ्याची आपण लाईव्ह मेरिट लिस्ट त्या ठिकाणी चेक करून तुम्हाला दाखवेल कशा पद्धतीने तुम्हाला ट्रेड भेटतो किंवा कशा पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी चेक करता येतं, ठीक आहे। पुढे पाहू शकता बघा, विक्रम छोटे यांनी या ठिकाणी विचारलेला प्रश्न, 4 तारखेला SMS नाही आला तर बघा, काहींना आलेला आहे, काहींना येत नाही। नाही आला तरी काही हरकत नाही, तुम्ही तुमच्या जो काही तुमचा लॉगिन ID असतो, युजर ID असतो, तो युजर ID आणि पासवर्ड टाकून ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट चेक करू शकता। बघा या ठिकाणी सर रँक 73,788 आली आहे पण अलॉटमेंट नाही, तर ते कुठे आणि कधी समजेल। बघा, अलॉटमेंट अजून कोणालाच झालेली नाही आहे, ही फक्त तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे, फायनल देखील नाही, प्रोव्हिजनल आहे। तात्पुरते तुमची रँक या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते। ही रँक फायनल होईल, फायनल झाल्यानंतर तुमचं अलॉटमेंट त्या ठिकाणी होत असतं, ठीक आहे। अलॉटमेंट अजून कोणालाच ट्रेड मिळालेला नाही, ITIला ट्रेड अजून कोणालाच अलॉट झालेला नाही आहे, त्यामुळे काळजी करायची नाही आहे, कुणीही घाबरून जायचं नाही आहे, ट्रेड तुम्हाला मिळालेले नाहीत, ठीक आहे। तुम्हाला फक्त रँक त्या ठिकाणी आलेली आहे। त्यानंतर पुढचा बघा, मला जनरल मेरिट नंबर आलाय ते माझे ॲडमिशन होईल का। तर बघा, ज्यांना त्या ठिकाणी जो काही मेरिट नंबर आहे तो आलेला आहे त्यांचं देखील ॲडमिशन होईल। ज्यांना आलेला नसेल, म्हणजे सर्वांनाच आलेला असेल परंतु त्यांचं देखील ॲडमिशन होत असतं, त्यामुळे ॲडमिशन होईल का हा प्रश्न त्या ठिकाणी महत्त्वाचा नाही आहे, कारण ॲडमिशन तुमचं होतच असतं। तुम्हाला जो ट्रेड त्या ठिकाणी मिळत असतो, ज्या पद्धतीने तुम्ही ऑप्शन फॉर्म भरतात त्यावरच सर्वस्वी डिपेंड असतं। जर तुम्ही ऑप्शन फॉर्म भरत असताना चारही राऊंडमध्ये एकच त्या ठिकाणी ट्रेड टाकला तर तुमचा चान्सेस त्या ठिकाणी खूप कमी होऊन जातात त्या ठिकाणी तुमचा नंबर लागण्याचे। आता बघा, मी तुम्हाला वेळोवेळी त्या ठिकाणी सांगणार आहे कशा पद्धतीने ऑप्शन फॉर्म भरायचा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला तुमचा आवडता ट्रेड त्या ठिकाणी मिळू शकेल। तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे। पुढचा प्रश्न, तर बघा प्रश्न अशा पद्धतीचा आहे, देवेश पाटील यांनी विचारला, सर आज 4/7/2024ला कोणती मेरिट लिस्ट लागली आहे। बघा, ही जी काही आहे ती गुणवत्ता यादी आहे, गुणवत्ता यादी, मेरिट लिस्ट नाही, ही फक्त तुमची गुणवत्ता यादी आहे। किती तुम्ही मेरिटमध्ये कितव्या नंबरला आहात हे तुम्हाला कळतं आहे, ठीक आहे। ही तुमची अजून मेरिट लिस्ट नाही, यामध्ये तुम्हाला ट्रेड अलॉट झालेले नाहीत, कोणालाही कोणता ट्रेड मिळालेला नसेल। त्यानंतर पुढचा आहे बघा, SMS नाही आला सर, काही हरकत नाही, तुम्ही तुमच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊ शकता DBETच्या आणि तुमचा लॉगिन ID पासवर्ड टाकून तुम्ही त्या ठिकाणी चेक करू शकता। त्यानंतर बघा पुढे,
पुढचा प्रश्न आहे बघा, या ठिकाणी विचारलेला बंटी सुतार यांनी, गुणवत्ता यादी कशी बघावी? गुणवत्ता यादी पाहण्यासाठी ऑफिशियल वेबसाईटला जायचं आहे, तुमचा युजर ID पासवर्ड टाकायचा आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. बघा माझ्याजवळ युजर ID पासवर्ड नसल्यामुळे मी तुम्हाला लाईव्ह दाखवू शकलो नाही, परंतु युजर ID आणि पासवर्ड जर असता तर तुम्हाला लाईव्ह देखील दाखवलं असतं. परंतु मेरिट लिस्ट आपण लाईव्ह त्या ठिकाणी चेक करणार आहोत. कोणत्याही विद्यार्थ्यांनी म्हणजेच कोणीही विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी मला युजर ID आणि पासवर्ड जर प्रोव्हाइड केला तर मी त्या ठिकाणी नक्कीच तुमचे लाईव्ह जी काही मेरिट आहे म्हणजेच लाईव्ह जी काही ट्रेड तुम्हाला कशा पद्धतीने अलॉट होतात, कधी चेक करायचे, कशा पद्धतीने चेक करायचे ते तुम्हाला मी त्या ठिकाणी लाईव्ह दाखवू शकतो. बघा पुढचा प्रश्न तोच आहे, पहिली मेरिट लिस्ट कुठे बघू शकतो हे पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की कळवावं. तर बघा तुमची पहिली मेरिट लिस्ट जी आहे ते आपण या ठिकाणी लाईव्ह देखील बघू शकतो. जर तुम्हाला वाटत असेल लाईव्ह चेक करायची तर कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी लाईव्ह लिहून पाठवा, आपण लाईव्ह चेक करू आणि कोणत्या तरी विद्यार्थ्याने त्या ठिकाणी युजर ID आणि पासवर्ड प्रोव्हाइड करायचा आहे. अजून नाही, नंतर प्रोव्हाइड करा. मी ज्यावेळेस तुम्हाला सांगेल त्यावेळेस तुम्ही युजर ID आणि पासवर्ड प्रोव्हाइड करायचा आहे, त्यावेळेस मी तुम्हाला लाईव्ह देखील या ठिकाणी चेक करणार आहे. फक्त लाईव्ह चेक करायचं किंवा नाही ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आता पुढचा प्रश्न, त्यानंतर बघा पुढे स्टेट, डिस्ट्रिक्ट, तालुका, रँक किती असायला पाहिजे? रँक कितीही असला तरी काही हरकत नाही, तुम्हाला ट्रेड त्या ठिकाणी मिळतच असतो. फक्त तुमचा ऑप्शन फॉर्म कशा पद्धतीने तुम्ही भरतात यावर सर्वस्वी डिपेंड असतं. त्यानंतर पुढचं आहे बघा, गजानन सिरसाट यांनी विचारलेला प्रश्न आहे बघा, फर्स्ट मेरिट लिस्ट नंतर कॉलेज ट्रेड बदलू शकतो का? तर बघा फर्स्ट मेरिट लिस्ट लागल्यानंतर म्हणजे 14 एप्रिलला तुमची 14 जुलैला तुमची फर्स्ट मेरिट लिस्ट त्या ठिकाणी लागणार आहे. ही लिस्ट लागल्यानंतर तुम्ही ट्रेड बदलू शकता. ठीक आहे, तुम्हाला ऑप्शन त्या ठिकाणी ऑप्शन फॉर्म जो आहे तर त्या ऑप्शन फॉर्ममध्ये तुम्ही ट्रेड त्या ठिकाणी बदलू शकता. फर्स्ट मेरिट लिस्ट लागल्यानंतर तुम्ही ऑप्शन फॉर्मचा ट्रेड त्या ठिकाणी बदलू शकता किंवा सेमच जरी ट्रेड तुम्ही ठेवले तरी देखील ते ग्राह्य धरले जातात. आणि जर तुम्ही नाही बदलले तरी पहिल्या मेरिट लिस्टच्या वेळी जे तुम्ही ऑप्शन फॉर्म भरला असेल तोच तुमचा सेकंड मेरिट लिस्टला देखील धरला जात असतो. त्यामुळे काळजी करायची नाही, वेळोवेळी मी तुम्हाला सविस्तररित्या त्या ठिकाणी अपडेट प्रोव्हाइड करणार आहे. फर्स्ट मेरिट लिस्टनंतर कॉलेज ट्रेड बदलू शकतो का? तर नक्कीच तुम्ही ऑप्शन फॉर्म त्या ठिकाणी बदलू शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न, आता बघा हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, सर्वच विद्यार्थ्यांना पडला असेल. सर अदर डिस्ट्रिक्ट दुसऱ्या जिल्ह्यामध्ये नंबर लग सकता है क्या? नेक्स्ट व्हिडिओ में आन्सर दे दो प्लीज. तर बघा दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये तुमचा नंबर लागत असतो, त्याबाबत काळजी करायची नाही. जर तुम्ही परभणीचे विद्यार्थी असाल आणि तुम्हाला मुंबईला ट्रेड हवा असेल, मुंबईच्या कोणत्याही ITIच्या कॉलेजला तुम्ही त्या ठिकाणी ऑप्शन फॉर्म भरू शकता. फॉर एक्झाम्पल जर समजा मुंबईचा विद्यार्थी आहे आणि त्या मुंबईच्या विद्यार्थ्याला जळगावला ॲडमिशन घ्यायचं असेल तरी देखील तो विद्यार्थी जळगावला घेऊ शकतो. एखादा विद्यार्थी वर्धा या जिल्ह्याचा असेल आणि त्या विद्यार्थ्याला समजा कोल्हापूरला ॲडमिशन घ्यायचं असेल तरी देखील त्या विद्यार्थ्याला कोल्हापूरच्या ITIमध्ये ऑप्शन फॉर्म भरता येतो. ठीक आहे, फक्त तुम्हाला त्या ठिकाणी ITIला नंबर लागल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी ॲडमिशन करावं लागेल. जर ॲडमिशन केलं नाही तर तुमची फेरी त्या ठिकाणी ती बाद होईल, म्हणजेच ती फेरी जी आहे ती त्या ठिकाणी व्यस्त जाईल, कुठलाही उपयोग त्या ठिकाणी होणार नाही. ज्यावेळेस तुम्ही ITIचा ऑप्शन फॉर्म भरतात फक्त तुम्ही ज्या ठिकाणी ॲडमिशन घेऊ शकतात तेच जिल्हे तुम्ही टाकू शकता. दुसऱ्या कोणत्याही जिल्ह्यामध्ये तुम्ही टाकला तरीही तुम्हाला ॲडमिशन मिळतं, कोणताही ट्रेड तुम्ही त्या ठिकाणी टाकू शकता, फक्त तो ट्रेड त्या ITIला हवा असायला पाहिजे. त्यानंतर बघा पुढचा आणि अत्यंत महत्त्वाचा प्रश्न, तर बघा मित्रांनो सर्वात महत्त्वाचा प्रश्न ह्या ठिकाणी, हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. आणि बघा माझा एक प्रश्न आहे की समजा की माझं नाव पहिल्या फर्स्ट मेरिट लिस्टमध्ये आले नाही तर पुढे काय करायचे? बघा फर्स्ट मेरिट लिस्टला आले नाही तरी काही हरकत नाही, सेकंड लिस्टसाठी ऑप्शन फॉर्म भरायचा आहे. आणि समजा सेकंड मेरिट लिस्टमध्ये नाव येण्यासाठी मला फॉर्ममध्ये किंवा ट्रेड सिलेक्शनमध्ये काही बदलाव करायची गरज आहे की नाही? तुम्हाला बघा ट्रेडमध्ये चेंजेस करायचे असतील तर तुम्ही करू शकता, नसेल करायची तर तुमची इच्छा आहे, सर्वस्वी तुमची इच्छा असते. तुम्हाला हवं तर तुम्ही ट्रेड चेंज करू शकता, नसेल तर काही हरकत नाही, तुमचे ट्रेड त्या ठिकाणी ग्राह्य धरले जातात. किंवा मला आता बघा मी सिलेक्ट केलं आहे इलेक्ट्रिशियन, मेकॅनिक, डिझेल आणि वेल्डर. त्यांनी बघा अशा पद्धतीने भरलेले, इलेक्ट्रिशियन 1 नंबरला, 2 नंबरला मेकॅनिक डिझेल आणि 3 नंबरला वेल्डर आहे. हे मी फर्स्ट मेरिट लिस्टमध्ये लागू होणार की येणाऱ्या सर्व मेरिट लिस्टमध्ये लागू होणार. जर तुम्ही हे ऑप्शन फॉर्म चेंज केला नाही, ऑप्शन फॉर्म जर चेंज केला नाही तर सर्वच मेरिट लिस्टमध्ये अशाच त्या ठिकाणी ऑर्डर जी ती लागू होणार आहे. फक्त ह्यावेळेस लक्षात घ्यायचं आहे की ह्यावेळेस तुम्ही जे इलेक्ट्रिशियन भरलेलं आहे फर्स्ट नंबरला, ज्या ITIला तुम्ही भरला असेल, फॉर एक्झाम्पल तुमच्या तालुक्याला भरला असेल, तुमच्या जिल्ह्याला भरला असेल किंवा मुंबईला भरला असेल, तर हा जर तुम्हाला ट्रेड मिळाला तर तुम्हाला ॲडमिशन करावंच लागेल. ठीक आहे, जर तुम्ही ॲडमिशन केलं नाही तर पुढच्या कोणत्याच फेरीसाठी तुम्ही त्या ठिकाणी
पात्र राहणार नाहीत. ठीक आहे. आणि पुढच्या फेरीमध्ये काय काय होईल मग ते तुम्हाला मी त्या ठिकाणी वेळोवेळी सांगत राहणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला संपूर्ण प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. कुठलेही प्रश्न असतील किंवा मग आपण लाईव्ह मेरिट लिस्ट चेक करायची का त्या संदर्भात कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्याचबरोबर ज्यांना मेसेज आलेला असेल त्यांनी देखील कमेंट बॉक्समध्ये येस लिहा. ज्यांना आले नसतील त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नो लिहायचे. तर अपेक्षा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीचे नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.